शुभ सकाळ सगळ्यांना। श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाओ हे मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते। तर कुठेतरी थोडासा वेळ मिळाला आहे आणि आजचा व्हिडिओ धनत्रयोदशीचा आहे। व्हिडिओ जरी लेट येत असला तरी पण सगळ्यांनी तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर चला, आज धनत्रयोदशी आहे आणि दिवाळीला तर सुरुवात झालेलीच आहे, परंतु कामं काही संपत नसतात दिवाळीच्या पिरियड्समध्ये। आणि झालं काय, जर कलरिंगचं काम काढलं तर कलरिंगच्या काम झाल्यानंतर घरातला एकमेक कोपरा हा क्लीन करायचा असतो। त्याच्यामुळे आज मनात गट्ट बांधूनच घेतली की माझा एक प्लस पॉईंट झाला की मुली घरी नसल्यामुळे घरामध्ये फक्त मी एकटीच आहे आणि ह्याच दिवसाची मी खूप दिवसांनी वाट बघत होती। कारण मला थोडंसं काय म्हणतात, शांतता हवी होती आणि घर एकदम शांत पाहिजे होतं। जर आपल्याला काम करायचं असेल आणि ते काम व्यवस्थितरित्या पद्धतशीरपणे करायचं असेल तर माझं एक असतं की दिवसभर घरामध्ये गाणे चालू द्यायचे। सकाळी सकाळी उठल्यानंतर देवाचे गाणे लावले की दुपारून 90चे सॉन्ग लावले। 90चे सॉन्ग ऐकता ऐकता कामं कुठे पूर्ण होतात हे कळतच नाही। आणि धनत्रयोदशीच्या दिवशी तर एवढे कामं झाले घरातले की विचारता सोय नाही। आता तुम्ही म्हणणार की तू दिवसभर एवढे कसले कामं करते असं म्हणून। तर हो, घर म्हटलं की तिथं भरपूर कामं निघतात आणि आपली नजर कशी, आपले डोळे कशी याच्यावर डिपेंड असतं की आपल्याला कुठले कामं करायचे आहेत असं म्हणून। आणि ज्या दिवसाची मी वाट बघत होती तो दिवस आलाच होता। म्हणजे मला एकटीला घरामध्ये राहायचं होतं, कारण मला खूप जास्त मनःशांती पाहिजे होती आणि मुली मावशीच्या घरी गेलेल्या असल्यामुळे अंमळनेरला मला खूप जास्त रिलॅक्स टाईम मिळाला आणि घरातला ए टू झेड कोपरा माझा छानपैकी अशा पद्धतीने मी सजवला। कारण दिवाळी येत असते आणि दिवाळीच्या पिरियड्समध्ये आपण कितीही आजारी पडलो किंवा आपलं कितीही दुखत असलं आपण सगळं विसरून जातो आणि घरातली सजावट असो किंवा कुठलीही गोष्ट असो तर ती आपण नक्कीच करत असतो। तर आज मला हे सांगायचं आहे की ह्या व्हिडिओमार्फत की बघा, आपण जी दिवाळी सेलिब्रेट करतोय ती दिवाळी आपण कोणामार्फत किंवा कोणा म्हणताना की काय म्हणता येईल ना, कोणामुळे सेलिब्रेट करतोय आपण ती दिवाळी, कोणामुळे सेलिब्रेट होते दिवाळी हे आपण हिंदू विसरूनच गेलेत। आपले छत्रपती शिवाजी महाराज हे जर नसते तर आज आपण दिवाळीच काय, तर आज आपण बुरख्यामध्ये राहिलो असतो। ही गोष्ट आपण सगळेच विसरून गेलेलो आहेत। ज्या देवाने, ज्या देवतेने आणि जे आपलं आराध्य दैवते छत्रपती शिवाजी महाराज यांना दिवाळीच्या वेळेस विसरून चालणार नाही। तर मनात एक गच्च ठाम बांधायची, गाठ बांधायची की पहिला दिवा हा महाराजांसमोर लावला पाहिजे। कारण महाराज जर नसते तर आज आपण दिवाळीच सेलिब्रेट करू शकलो नसतो किंवा कुठलाही सण आपला सेलिब्रेट झाला नसता। म्हणून महाराजांची मूर्ती किंवा फोटो जरी नसेल तरी महाराजांचं नाव घेऊन आपण आज असाच माझ्या डोक्यात विचार चालू होता काम करता करता की एवढे सण कोणी काढलेले आहेत किंवा एवढे सण कशामुळे झालेले आहेत। आणि आपली भारतीय संस्कृती एवढी ग्रेट अशी संस्कृती फॉरेनमध्ये, मी सुद्धा फ्रान्समध्ये राहून आलेली 1.5 वर्ष 1 वर्ष। तर फ्रान्समध्ये असो किंवा US असो त्यांचं फक्त ख्रिसमस असाच एक सण असतो जो की आपली दिवाळी असते, तो त्यांचा ख्रिसमस हा सण असतो। परंतु आपले सण हे लिमिटच्या बाहेर आपले सण आहेत। आपल्या सणांना कुठलंही लिमिटेशन नाही। गुढीपाडवा, दसरा, दिवाळी, अक्षय तृतीया, रक्षाबंधन, प्रत्येक महिन्याला, श्रावण महिना, प्रत्येक महिन्याला आपले सगळे सण हे भरभरून आपले सण येत असतात आणि त्या सणांमध्ये आपला एक वेगळाच उत्साह असतो। काही सणांना नात्यांचा एकोपा जपून आपण पुढे सरकत असतो, सगळे नाते एकत्र येत असतात। तर काही सणांना आपण एकटंच फॅमिली मिळून सेलिब्रेट करत असतो आणि प्रत्येक सणांमागे एक काहीतरी महत्त्व लावलेलं आहे। जसा की दिवाळीचा पाडवा आहे, तिथं आपण पतिदेवांचं औक्षण करतो। रक्षाबंधन, भाऊबीज, तिथं आपण भावाचं औक्षण करतो। प्रत्येक गोष्ट आहे। आणि देवांची दिवाळी असते, खोपडी एकादशी, म्हणजे एकादशी असते आता 15 दिवसांनी। तर प्रत्येक गोष्टीचं एक काहीतरी महत्त्व आहे आणि हीच आपली भारतीय संस्कृती की जी खूप जास्त महान अशी संस्कृती आहे। म्हणून ह्या संस्कृतीला विसरून चालणार नाही। फक्त एन्जॉयमेंट करायची किंवा आनंद करायचा, हॅपीनेस मिळवायचा आहे याला महत्त्व राहत नाही। तर चला, माझं सगळं आवरलं गेलं आणि आज मुद्दामूनच थोडंसं उंबरठा पूजन आणि रांगोळी मी लेट काढली, नाहीतर अशी सकाळी सकाळी उठल्याबरोबर पहिले मी ते काम करते। परंतु आज पहिले घर सगळं सजवून घेतलं
कारण घरांमध्ये तोरणं नव्हती, माळा लावल्या नव्हत्या, ज्या की माझ्या डेलीच्या माळा असतात, तोरण असतात, नवीन बेडशीट असतात, ते अंथरले नव्हते. तर घर सगळं रुखरुखू वाटत होतं आणि पूर्ण घर रिकामं रिकामं वाटत होतं. म्हणून घरामध्ये फ्रेश वाटावं त्याच्यामुळे मी पहिले देवपूजा करून घेतली, घरामध्ये सगळी सजावट करून घेतली, माळा वगैरे लावल्या आणि मग उंबरठा पूजन करायला आणि रांगोळी काढायला घेतली. म्हणून थोडंसं लेटच झालं आणि रांगोळी पटापट शॉर्टकट काढायची होती. आणि ह्या वर्षी तर मला ह्या 2-3 रांगोळ्या मला आलेल्या आहेत. त्या रांगोळींमुळे माझं रांगोळी काढणं खूप सोपं आणि इझी झालं. नाहीतर धनत्रयोदशीच्या दिवशी मला इथं वरती बॉर्डर तर काढावीच लागायची, परंतु आजूबाजूने पण रांगोळी काढावी लागायची. त्याच्यामुळे मला ते खूप जास्त इझी झालं आहे. तर संध्याकाळची वेळ झाली आणि दिवे लागण्याचा टाईम झाला. संध्याकाळ पटापट होत जाते आणि दिवे लावायला पण उशीर होऊन जातो. जरी मोजके दिवे लावायचे असले तरी पण संध्याकाळी लक्ष्मी यायच्या वेळेस प्रदोष काळामध्येच दिवे लावले पाहिजे. ही जास्त धावपळ सुरू असते. नाहीतर उशीर झाला 7:30 वगैरे तर त्याला काही जास्त महत्त्व राहत नाही. त्याच्यामुळे पटापट दिवे लावले जायला पाहिजेत. परत धनत्रयोदशीचा पाठ मांडायचा होता. त्याच्यामुळे पहिले धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला यमदीपदान करायचं असतं. कणिक मळून घेतली, त्याच्यात थोडंसं हळद टाकली आणि थोडंसं मीठ टाकलं. यमदीपदान करताना आपल्याला कणकेचा दिवा करून 2 मुंडके करून घ्यावे लागतात आणि ते दक्षिणेला तोंड करावं लागतं. दक्षिणेला तोंड करून, दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असते, तर दक्षिणेला तोंड करून आपल्याला जो काही एक मंत्र दिलेला असतो, मृत्युंजयाना जो मंत्र असतो, तो मंत्र आपल्याला समोरच म्हणून घ्यायचा असतो. आणि जे आपले पित्र असतात किंवा जे यम देवता असतात त्यांना विनंती करायची असते की माझ्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं जीवितहानी होऊ देऊ नको किंवा वाईट संकट येऊ देऊ नको. आणि यमदीपदान केल्यानंतर तसं बघायला गेलं तर पूर्ण पायावर पाणी शिंपडून अंगावर थोडंसं पाणी घ्यावं लागतं. परंतु फ्लॅट सिस्टीममध्ये हे पॉसिबल नसल्यामुळे थोडंसं 2 बोटांवर पाणी घेतलं आणि थोडंसं खालून वरून पाणी शिंतळून घेतलं. म्हणजे आपण पवित्र होऊन जातो असा त्यामागचा उद्देश असतो. कारण ते डायरेक्ट घरात येणं ते पण उचित ठरत नाही. त्यानंतर पाट मांडणी करून घेतली, समई प्रज्वलन करून घेतलं आणि कळस मांडायचा होता. कळसाला जसा आपण नॉर्मली कळस मांडतो तसा कळस मांडून घेतला आणि 2-2 विड्याची जोडपानं घेतली. त्याच्यावर लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती ठेवून घेतली. तसं बघायला गेलं तर प्रत्येक ठिकाणाची पूजा आणि पूजा पद्धत ही खूप वेगळी असते. तसं बघायला गेलं तर धनत्रयोदशी ही म्हणजे धनाची देवता नसते, तर धनत्रयोदशी म्हणजे आयुर्वेदाची देवता म्हणून आज त्याची पूजा करायची असते. कारण की फराळ ही लक्ष्मीपूजननंतर खायला सुरुवात होते. त्याच्या अगोदर आपल्याला कडू असं खायचं असतं. त्याच्यामुळे धनाची देवता नाही तर आयुर्वेदाची देवता आणि आरोग्याची देवता. आपल्याकडे भरपूर काही पैसा असेल, खूप जास्त गडगंज संपत्ती असेल तर त्याला महत्त्व राहत नाही. तर आपली संपत्ती म्हणजेच आपलं आरोग्य हीच आपली संपत्ती असते. तर धनाची देवता नाही तर आयुर्वेदाची देवता ही धनत्रयोदशी असते, धनतेरस. तर पहिले गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेतला, ओम गणगणपते नमः म्हणून. आणि अभिषेक केल्यानंतर अभिषेकाच्या अगोदर कळस पूजन करायचं असतं, परंतु एवढी घाई होऊन गेली होती त्याच्यामुळे पहिले अभिषेक करून घेतला. पहिले गणपतींना आमंत्रण देऊन दिलं, कारण गणपती बाप्पा ही आपली आराध्य दैवत आहे, बुद्धीची देवता आहे आणि त्यांच्यापासूनच विघ्न निवारण पण होतं, संकट निवारण पण त्यांच्यापासूनच होतं. त्याच्यामुळे पहिले त्यांना आमंत्रण दिलं आणि मग त्यानंतर कळस पूजन करून घेतलं. सगळ्या वस्तूंना हळदी कुंकू लावून घेतलं आणि फूल अर्पण करून घेतलं. तर प्रत्येकजणी धनत्रयोदशीच्या दिवशी पैशाची पूजा करतात, लक्ष्मीची पूजा करतात. तर धनत्रयोदशी जशी तुम्ही लक्ष्मीची पूजा करतात ना, कारण लक्ष्मी ही अष्टलक्ष्मी असते. धन, आरोग्य, संपत्ती, संतती, ऐश्वर्य ह्या सगळ्या गोष्टींनी लक्ष्मी ही परिपूर्ण असते. त्याच्याबरोबरच आपलं आरोग्य सांभाळणं पण तेवढंच महत्त्वाचं असतं. लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणून लक्ष्मीची पण 5 वेळेस मी अभिषेक करून घेतला. तर अशा पद्धतीने खूप छान अशी याची पूजा झाली धनत्रयोदशीची. आणि स्वामी समर्थ दिंडोरी प्रणीत जी काही पूजा असते धनत्रयोदशीची, तर ते जे काही मंत्र वगैरे असतात ते मंत्र म्हणून घेतले. कालभैरवाष्टक,
धन्वंतरी मातेचा मंत्र, ह्या सगळ्या गोष्टी म्हणून घेतला. रामरक्षा स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र. रामव राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासरो सीतापति पातु हृदयं जामदग्नजति पद्यं पातु भरध्वंसी नाभ्यं जाम्बवदाश्रयं रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरणं नरो न लिप्यते पापेर भुक्तिमुक्ति च विन्दतु. ओम त्र्यंबकमेजामहे सुगन्धिपुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकमेजामहे सुगन्धिपुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकमेजामहे सुगन्धिपुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं